हाय गाईज, तर पुढचा नेक्स्ट ब्लॉग मी 2 पार्टमध्ये केला होता, तर हा नेक्स्ट पार्ट आहे. तर मग मी घरी आले आणि छान असं स्वामींचं दर्शन करून खूप छान प्रसन्न वाटलं आणि घरी येऊन मग परत रविवार होता त्या दिवशी, म्हणून मग सगळी मंडई घरी आणली होती आणि मंडई निवडून येते झाल्यानंतर आईने ते ठेवलेलं सगळं मी झाडून बिडून काढले आणि त्या दिवशी मी आप्पे करणार होते. इडली केली होती, मग इडलीसाठी मला चटणी करायची होती आणि मग मी आहोंकडनं छान असं नारळ फोडून घेतलं. ते बोलत होते थांब तुझ्या डोक्यातच फोडतो, म्हणून मग मी म्हटलं थांबा मी क्लिप घेते, म्हणून मी तसं केलेलं आणि मग छान असं झाडून काढलं आणि चटणीची तयारी केली. इडली तर होतीच आणि छान अशी इडली सांबर चटणी खाल्ली पोट भरून. आणि खरं खरं सांगा, कोणाकोणाच्या घरी असं होतं दिवसभर इडलीच खाल्लं जातं. आमच्या घरी तर तसंच असतं, इडली आणि दिवसभर पिडली अशाच प्रकारचं आहे. ते खूप दिवस संपला तरी पण त्या इडलीचं प्रकरण काही थांबत नाही आणि इडली सगळ्यांना घरात खूप आवडते आणि छान असं टेस्टी इडली केली. मग पडलेले भांडे मग मी लावून दिले मशीनला, छान असे मशीनला भांडे लावून दिले आणि बाकीचं माझं सगळं त्या दिवशीचं संपला माझं काम. आणि बाय बाय ऑल ऑफ यू.